नमस्कार, वेलकम बॅक टू निकिता जेनिक्स कॅड सिरीज. सो आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये प्रोजेक्शन मेथडचे जे सिम्बॉल आहेत ते कसे क्रिएट झाले आहे. सो हाऊ द प्रोजेक्शन सिम्बॉल इज फॉर्म. सो यासाठी आपण एक प्रोजेक्शन मॉडेल घेणार आहोत. सो हा मॉडेल यूज करून प्रोजेक्शन सिम्बॉल कसे क्रिएट होतात ते आपण बघूया. सो या ठिकाणी मी 4 प्लेन घेणार आहे. सो या ठिकाणी मी 4 प्लेन ऍड केले, ज्यामुळे 4 क्वाड्रंट क्रिएट झाले आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सो या प्रकारे क्वाड्रंट क्रिएट झाले आहे. सो या ठिकाणी आपण या प्लेन मध्ये ऑब्जेक्ट प्लेस करणार आहोत. सो फर्स्ट मी इथे ऑब्झर्वर घेणार आहे. सेकंड, मी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फर्स्ट प्लेन वर हा ऑब्जेक्ट प्लेस केला आहे, जो आपला ऑब्जेक्ट आहे. सो या ऑब्जेक्टचे जे प्रोजेक्शन आहे आणि जो त्याचा फ्रंट व्ह्यू आहे तो अशा प्रकारे क्रिएट होणार आहे. सो या प्रकारे जो ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू आहे तो ऑब्जेक्टच्या बॅक साईडला क्रिएट झाला आहे, म्हणजे तो व्हर्टिकल प्लेनवर क्रिएट झाला आहे. आणि नेक्स्ट ऑब्जेक्टचा जो टॉप व्ह्यू आहे तो ऑब्जेक्टच्या बॉटम प्लेनला क्रिएट झाला आहे या प्रकारे. सो नेक्स्ट आपण पुन्हा एकदा ऑब्झर्वर घेणार आहोत आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण हा ऑब्जेक्ट प्लेस करणार आहोत. सो या ठिकाणी हा ऑब्जेक्ट प्लेस केला आणि याचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू अशा प्रकारे क्रिएट झाला आहे, तुम्ही बघू शकता. सो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्लेन अशा प्रकारे हे क्रिएट होतात. आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ऑब्झर्वर, प्लेन आणि मग ऑब्जेक्ट अशा प्रकारे त्याची जी स्ट्रक्चर असतं. सो याचप्रमाणे आपला जो प्रोजेक्शन मेथडचा जो सिम्बॉल आहे तो क्रिएट झाला आहे. सो फर्स्ट क्वाड्रंट आपण आधी कन्सिडर केला. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जो व्हर्टिकल प्लेन आहे तो आपण 90 डिग्रीवर जेव्हा रोटेट करणार आहोत तेव्हा तो अशा प्रकारे क्रिएट होतो. आणि हाच सिम्बॉल आणि हेच प्रोजेक्शन ॲज अ सिम्बॉल म्हणून अशा प्रकारे क्रिएट होणार आहे. सो तुम्ही बघू शकता फर्स्ट अँगल प्रोजेक्शनचे जे सिम्बॉल आहे ते अशा प्रकारे दिसणार आहे. नेक्स्ट आपण थर्ड क्वाड्रंट मधला ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता टॉप व्ह्यू टॉप प्लेनला आहे आणि फ्रंट व्ह्यू फ्रंट प्लेनला आहे. सो या वर्टिकल प्लेनला आपण या वर्टिकल प्लेनला आपण 90 डिग्रीवर रोटेट करणार आहोत. सो या प्रकारे तो दिसणार आहे. म्हणजेच आपला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडचा जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारे क्रिएट झाला आहे. सो या ठिकाणी बेसिकली इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जे क्रिएट होतं ऑब्जेक्ट ते फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचे जे सिम्बॉल आहे ते रिप्रेझेंट करतं आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये क्रिएट होणारे ऑब्जेक्ट थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडचे सिम्बॉल रिप्रेझेंट करतं. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि निकिता जेनिक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.